हा शेतात आणि रानावनात फिरतो. पण कधी विचार केलाय का, जर एखाद्या विषारी सापाचे दात शेतातील फळांना किंवा भाज्यांना लागले आणि ते फळ आपण खाल्ले, तर माणसाचा मृत्यू होईल का? अनेकांच्या मनात हा प्रश्न नेहमी येतो की सापाने दंश केलेली काकडी, भोपळा किंवा इतर फळे विषारी होतात का? आणि ती पोटात गेल्यावर माणसाचा जीव जाईल का? तर यावर तज्ज्ञांनी अत्यंत महत्त्वाचा खुलासा केला आहे. तज्ज्ञांच्या मते याचे दुष्परिणाम अत्यंत कमी असतात आणि माणूस लगेच मरत नाही. पण यामागे एक वैज्ञानिक कारण आहे. सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे सापाचे विष हे वेनम असते, पॉइझन नाही. याचा अर्थ असा की सापाचे विष तेव्हाच जीवघेणे ठरते जेव्हा ते थेट माणसाच्या रक्तात ब्लड स्ट्रीम मिसळते. जेव्हा साप एखाद्या फळाला दंश करतो किंवा त्यावर आपले विष सोडतो, तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी शरीरावर होत नाही. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर जर हे विष फळावाटे आपल्या पोटात गेले तर आपल्या पोटातील शक्तिशाली रसायने आणि पाचक रस या विषाचा प्रभाव नष्ट करतात आणि ते पचवून टाकतात. त्यामुळे त्याचा शरीरावर घातक परिणाम होत नाही.